लाडक्या बहिणींना ई-केवायसीच्या दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ। ई-केवायसीमुळे रखडलेला लाभ लाडक्या बहिणींना मिळणार। आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली माहिती। आरबीआयकडून सलग 6व्यांदा रेपो रेट जैसे थेच, तर 5.25% रेपो रेट स्थिर। ईएमआय तुर्तास तरी वाढणार नाही। आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय। कॅब आणि रिक्षा चालकांचा आज देशव्यापी बंद। ओला, उबेर, रॅपिडोच्या मनमानी भाडे आकारणी विरोधात बंदची हाक। 11 लाख ॲप आधारित रिक्षांची प्रवासी सेवा आज कोलमडणार। अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय। वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी आणि युवा गोलंदाजांची धार। इंग्लंडचा धुव्वा उडवत विश्वचषकावर 6व्यांदा कोरलं नाव। भारतीय संघावर पंतप्रधान मोदींकडून कौतुकाचा वर्षाव, तर मुख्यमंत्री फडणवीसांनीही थोपटली पाठ। हा विजय अनेकांसाठी प्रेरणादायी। मोदींकडून स्तुतीसुमनं। भारतानं वर्ल्ड कप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष। आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण। आयुषच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, तर हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी। बिहारमधील पूर्णियाच्या खासदार पप्पू यादव यांना अटक, तर कोर्टानं जप्तीचा आदेश जारी केल्यानंतर 3 दिवसांनी कारवाई। 31 वर्षांपूर्वीच्या खटल्यात त्यांना अटक। अटकेवेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद।